माझं लहानपण पोवईमध्ये गेलं. आम्ही साधं, कष्टकरी कुटुंब. घरची परिस्थिती खूप श्रीमंत नव्हती, पण समाधान होतं. दरवर्षीप्रमाणे त्यावर्षीही B.R. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमच्या गावाकडचे 15-16 नातेवाईक मुंबईत आले आणि मुक्कामासाठी आमच्याच घरी थांबले. घर आधीच छोटंसं, त्यात एवढे पाहुणे, पण आनंद होता. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. तेव्हाच डिसेंबर 1992 सालची मुंबईतील भीषण दंगल सुरू झाली. संपूर्ण मुंबई शहरात कर्फ्यू लागला. रस्ते बंद, वाहतूक बंद, भीतीचं वातावरण. आमच्या पाहुण्यांकडे गावी परत जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. ते आमच्याच घरी अडकले. घरची आर्थिक परिस्थिती आधीच बेताची आणि आता 15-16 जणांचं पोट रोज भरायचं. स्वयंपाकघरातलं धान्य झपाट्याने कमी होत होतं. आईच्या चेहऱ्यावर काळजी होती. वडील पूर्णपणे हताश झाले होते. मी तेव्हा फक्त 10 वर्षांचा होतो, पण मला बाबांची ती हतबल अवस्था पाहवत नव्हती. त्या रात्री मी खूप विचार केला. बाबांनी घाऊक विक्रीसाठी आणलेला लसूण घरात ठेवला होता. माझ्या डोक्यात अचानक विचार चमकला. जर मी हा लसूण आपल्या परिसरात जाऊन थोडा थोडा विकला तर काही पैसे मिळतील का? दुसऱ्या दिवशी सकाळी मी छोट्या पिशवीत लसूण भरला आणि घराबाहेर पडलो. कर्फ्यूचं वातावरण, शांत रस्ते, भीती, पण मनात एकच गोष्ट, घर वाचवायचं. मी दारोदार जाऊन लसूण विकायला सुरुवात केली. हळूहळू लोकांनी घ्यायला सुरुवात केली. माझा आत्मविश्वास वाढत गेला. आणि काय आश्चर्य, माझी रोजची कमाई 100 रुपये व्हायला लागली. त्या काळात 100 रुपये म्हणजे मोठी रक्कम होती. असं करत करत जवळपास 1.25 महिना मी घर आणि पाहुण्यांचं पोट भरलं. आईवडिलांच्या डोळ्यातलं समाधान, तो अभिमान, तो माझ्यासाठी आयुष्यभराची कमाई ठरली. त्या 10 वर्षांच्या मुलाने तेव्हा फक्त लसूण विकला नाही, तर जबाबदारी शिकली, कष्टाचं मूल्य शिकलं आणि संकटात हार मानायची नाही हे शिकलं. वय लहान असलं तरी जबाबदारी मोठी असू शकते आणि संकटं माणसाला वयापेक्षा मोठं बनवतात.